असं म्हणतात की एखाद्याला खुश करायचा रस्ता पोटातून जातो, पण आपल्या चौघुल्यांच्या सुपुत्रानं पोटातून श्रीमंत व्हायचा रस्ता शोधलाय. चला बघूया या रस्त्याचा प्रवास कसा होतोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. ए ए ए ए ए काय चाललंय हे? गरमी केवढी वाढली आहे. कोकम सरबत पितीये. कुठली पद्धत आहे कोकम सरबत प्यायची? आणि चकली कोण खातं कोकम सरबताबरोबर? चव बदलायला हो. ईशा हे कुठून शिकून येतेस ग तू? कुठून शिकून येतेस हे? येता जाता दिसतो. ऐक, तुला जे दिसतं ते कोकम सरबत नसतं. नसतं ते कोकम सरबत. एवढंच सांगतो मी तुला आता. हे सगळं उचलते. आवर हे. आवर आवर. मस्त आवर. मला नकोय माझ्या घरात रविवार सकाळी अशी सुरुवात नकोय. बस तिकडे. छान आहे. बस ते ठेव तिकडे. रविवारी सकाळी 8:30 वाजता अशी सुरुवात दिवसाची होते म्हणजे कमाल वाटते मला. छान. ठेव ते पण ठेव तिकडे समोर. चलतीये. हा ऐक ना. करू नका. ईशा ऐक ना. तू एक काम कर ना. काय? तू जा आणि तू जाच. परत येऊ नकोस. काय हो? काय ना, हे नवीन नवीन आयटम शोधून काढतेस ना तू. आता माझं वय नाही राहिलं हे सहन करायचं. मला थकलो आता मी, खरंच सांग. जसं काय वय असताना सगळं करूच द्यायचं. सतत नन्नाचा पाडा असायचा. ओट्यावर फक्त भांडी घासणं, जेवण करणं, ह्याच्यात आयुष्य गेलं माझं. कट 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 करू नकोस ग. रविवार सकाळी जरा शांतता मिळू दे जरा प्लीज. हात जोडतो मी प्लीज. सिप मारा. काय भाषा आहे ही? नवऱ्याला सिप मारा नको ते मला. तू पी. काय हो? प्लीज. मस्त आहे. झटके कसले मारतेस हे? जरा जास्त कॉन्सन्ट त्याचं कडक झालंय. दार पाणी टाक ना त्याच्यात. टाकते. कोकम सरबत आहे. अच्छा होणार नाही कॉन्सन्ट्रेट प्यायल्यावर. तेच झालं. बरं मला सांग, नाश्ता काय केलास? 4 लाडू खाल्ले उठल्या उठल्या. म्हटलं आता नाश्तात नको, बस झालं, पोट भरलं. तू काय खाल्लास हे नाही विचारत, मला नाश्त्यासाठी काय केलेलं आहेस हे विचारतोय मी. तसं गुलकंदाचे पराठे केलेत. गुलकंदाचे पराठे हा काय चॉईस आहे मला हेच कळत नाही तुला. वेगळं वेगळं करत असते हो मी. वेगळं वेगळं म्हणून वेगळंच नाही करायचं. तुझं खा, मला नको गुलकंदाचे पराठे. काय हो? बरं ऐक, लग्न झाल्यावर आपण दुसऱ्या दिवशी कूलर घेतला होता. त्या थंड हवेमुळे नंतर आपल्याला झालेली डोकेदुखी कुठे? म्हणजे मुलगा कुठे आहे? मुलगा ओंकार कुठे आहे आपला? कसं बोलता हो सारखं तुम्ही त्याला? केवढा गोड आहे माझा. तुमचा उद्या वाढदिवस आहे ना? त्याला सांगू नका. तुमच्यासाठी सरप्राईज प्लॅन करतोय तो. सिक्रेट. माझा वाढदिवस आहे, तू मलाच सांगतेस हे सरप्राईज माझ्यासाठी पाहिजे ना. तू मलाच काय आता डिक्लेअर केलं तुमचा सरप्राईज आम्ही प्लॅन करतोय म्हणून? हे बिनडोक. अरे आई. अरे बापरे, हा सूर मला ऐकू पोटात गलबलतं मला. आज काय वाढवून ठेवलेलं आहे माझ्या समोर हे कळत नाही. अरे बापरे, आला रे आला. ऋतिक रोशन आला गरिबांचा. आई. बाबा. आलं ग माझं बाळ. बबुष्का कशा ते दमून आलंय. प्रवास कसा झाला सोन्या? कुठे जर्मनीहून येतोय तो? नाक्यावर गेला होता, नाक्यावर. याचं विश्व एवढंच आहे, घर ते नाका. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच असते. बाबा, या सरड्याची धाव कुंपणापर्यंत असेल, पण माझं कुंपण तुम्ही आहात बाबा. शून्य साहित्यिक मूल्य आहे या वाक्याला. थुंकतो या वाक्यांवर. काही नाही वाक्यात उगीच आपलं बोलायचं म्हणून बोलतोयस तू. बाबा घाबरू नका, पण या कुंपणाची पोच 7 समुद्रा पलीकडे आहे बाबा. काय तुझ्या मनात आहे बाबा? क्लिअर कर. आज मनानं ताकद नाही आज. ओ हो म्हणजे काय? हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे
काय कळलं तुला? हे दिलं, काय कळलं ह्याच्यात मला सांग बघू. याच्यात 2 शिव्या लिहून ठेवल्या असतील, काय माहितीये तुला? दिसलं की एक्साइट व्हायचं, रिॲक्ट व्हायचं, पुढे काही माहित नाही. थांब जरा तू. बाबा, हे काय आहे? माझ्याकडनं तुम्हाला बर्थडे गिफ्ट, दुबईचे फ्लाईट तिकीट्स. बाप मेला बिला की काय तुझा? काय रडतेस? आनंदाश्रू. आनंदाश्रू फक्त इथून येतात. चेहरा असा असतो, त्याला आनंदाश्रू म्हणतात. हे नको रडूस तू. केवढा केवढा भोकान पसरलास. थांब जरा. कळतंय का तुला? थांब जरा. जा बाबा जा, जिले अपनी जिंदगी. अरे मला अपेक्षाच नव्हती रे हे. या स्किट मध्ये असं काही घडेल. अगं खरंच हे दुबईची फ्लाईट तिकीट्स आहेत. अरे बाप रे. ईशा, आपला ओंकार अचानक मोठा झाला. बाबा, हे बाळा यार, मला खरंच अपेक्षा नव्हती बाळा तुझ्याकडून हे. म्हणजे बाबा, खरंच काय तुझे यायचे आहे ना? अरे एकटा वाटतं अख्ख्या घरात एकटीच उभी तू. थांब जरा. आता काहीतरी बोलतोय ना मुलाबरोबर. कधी नव्हे ती ही मुवमेंट मिळाली या सिरीज मध्ये. विश्वास ते आहे का हा मुवमेंट मिळेल म्हणून? थांब जरा. चिडू नका, चिडू नका. नको ना यार. अरे यार, आपण बाहेर जाऊन सीन करूया. काय करायचं रे? मला नाही करायचं. बाबा नको ना बाबा, सोडा ना आईला बाबा. काय बोलतोस तू? म्हणजे तसं नाही हो, अजून खूप आहे. ये तो सुरुवात है. अरे बाबा, होय. हे घ्या ऑफर लेटर. जॉब ऑफर आणलीस तू माझ्यासाठी? हो बाबा. कुठला जॉब आहे हा? बाबा, मी दुबईमध्ये एक मोठी फायनान्स कंपनी आहे, त्या कंपनीचा मी तुम्हाला CEO केलेला आहे. तू मला CEO केलंस? तू बाळा? येस. अरे परवा तुझा एक इंटरव्ह्यू झाला, क्रीम रोल कसा करायचा या कंपनीत, तिथे रिजेक्ट झालास तू. तू मला CEO केलेला आहेस आणि तो पण दुबईच्या कंपनीचा, फायनान्स कंपनीचा. येस काय बाबा. बोलतोस तू बाळा? बाबा बाबा बसा बसा. मी म्हणजे मी नाही, आपला शेट्टी अण्णा आहे ना आई. आपला शेट्टी अण्णा? आपला शेट्टी अण्णा. शेट्ट्यांना आपला कधीच नसतो. पुढचं बोल, मुद्द्याचं बोल. बर बर. जो शेट्टी अण्णा आहे त्याने बाबांचा पोर्टफोलिओ, रेझ्युमे, बायोडेटा बघितला आणि बोलला यहीच परफेक्ट रे जॉब के लिए. तेरे बाप ने इतना चिंदी आयुष्य जगा है ना, इस पे डाउट ही नहीं आएगा. एक सेकंड. जॉब काय आहे? याच्यावर काहीच कळत नाहीये. युअर अपॉइंटेड असंच आहे. जॉब काय? काय ए सांग ना, माझं टेन्शन नको वाढवू. सांग ना बाबा, हे जॉब काय आहे? बाबा काही करायचं नाहीये. मांडी उघडायची, हिरे टाकायचे, बंद करायची, दुबई. काय होतंय? बाबा काय झालं? एक मिनिट. मांडी कापायची? मांडीतलं दमच गेल्यासारखं झालं रे माझं. एकदम हे झालं एकदम. मला काही कळत नाहीये काय बघू. अरे तुला कशाला करस? काय झालं? तुझे वडील तू स्मगलिंग करायला लावतो? स्मगलिंग? स्मगलिंग काय म्हणतात? तो काय गोव्याहून चोरून दारू आणा असं नाही सांगते. 2-3 करोडचे हिऱ्यांबद्दल बोलतोय तो. ट्रॅफिकिंग म्हणा ना. मला कळत नाही. तू जेव्हा मुंबईत आली होतीस तेव्हा ट्रॅफिक बघून एवढ्या गाड्यांचं पार्किंग का केलंय असं म्हणालीस तू. आणि या ट्रॅफिकिंग बद्दल तुला माहितीये? कुठून आणतेस ही माहिती सगळी? येता जाता कानावर पडतो. कानात बोटे घालून फिर. गरज नाहीये तुझ्या या माहितीची. हे काय हे तुला मांडी कापायची तुला कळतंय का? बाबा कमोन यार, कमोन आहे. एवढं काहीच नाहीये. काय मांडी कापायची, हिरे घेऊन जायचं, दुबईला आपला मॅन असणार, रात्री त्याच्या घरी थांबायचं, तो रात्री हिरे काढणार, परत सकाळच्या फ्लाईटने रिटर्न. बस. अरे या नुसत्या विचाराने ना मांडी फाटून हातात आली रे माझ्या. काय बोलताय बाबा? एवढं घाबरता हो? अरे नाही रे, मला थरथरायला लागले मांडी. तुला कळते का तू काय बोलतेस ते? स्वतः पण ऐकत जाणार आहे बाळा. तुला काही संभाव्य धोके दिसत नाहीत का या वाक्यांमध्ये? काय गॅरंटी आहे की तुझी दुबईची पार्टी आहे ती मी झोपल्यावर मांडीतले हिरेच काढून घेईल? किडनी काढून घेतली तर कितीला पडेल मला सांग ना. तुमच्या किडनीचं काय करणार आहे? ते हिऱ्याची अंगठी बनवता येते. तुमची किडनी काय कामाची आहे? की नाही? मांडी मांडी. अरे हे तुला कळतंय का? बापाची मांडी कापणार आहे आणि टाकणार तिरू. खाल्लं मला वाटलंच होतं मला. एवढीशी ना नॅरो माइंडेड बुद्धी,
नॅरो माइंडेड बुद्धी. काय करायचं, जरा खाजवायची गोष्ट आहे, त्याचा उपयोग होतोय पैसे कमवायला, पण यांना काही पडलेली नाही. खाजवायची गोष्ट आहे, मांडी कापतायत मांडी. खाजवायची गोष्ट आहे, खिशात हात घालून असं खाजवली मांडी असं नाही येत. मांडी कापतात मग काय झालं बाबा? काय झालं काय एवढं? ह्यांचं आयुष्य आहे ना, डोंबिवली ते भांडूप, भांडूप ते डोंबिवली एवढंच जाणार. तर काय नाही, ते काय आहे एवढं काय ग्रेट आहे, काय आहे त्यात एवढं? काय नाही, जायचं मांडी कापायची, हिरे टाकायचे, मांडीला टाके लावायचे, दुबईला जायचं, तो टाके काढणार, हिरे काढणार, परत टाके लावणार, परत रिटर्न. इतना सादर इतनी सी खुशी. मला मांडी नाही कापून घ्यायची रे. हात हात जोडतो रे, मला नाही मांडी कापून घ्यायची. कोण कापणार ही मांडी? कोण कापणार? तू कापणार? अरे मी नाही याच्यावर. अरे का कापेन मी मांडी? ते रक्ताला पण घाबरतात, ते काय घाबरतायत म्हणून ते बोलतात. अरे रक्ताला घाबरतात म्हणजे काय काय? करायला गेलं तरी घाबरायला होतं रे मला. मांडी कापताना फटकन रक्त वाहिलं घाबरू सगळं. नका लेंगा असं असं एवढे. करत जायचं नको रे. बसा तुम्ही इथे. बसा. इथे बसा. शुद्धीत असताना का कोण मांडी कापेल तुमची? अनेस्थेशिया देणार तुम्हाला मी. बाबा मी कोण वाटलो? मी तुम्हाला असा त्रास देईन बाबा? नाही. त्रास देईन मी तुम्हाला? नाही. अरे मी मोठा टॉप क्लास सर्जन बोलावलाय. म्हणजे काय यायला पाहिजे होतं इतक्यात. मी बघतो एकच मिनिट. अरे मांडी नाही कापल मला. सर्जन सर्जन या 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 प्रमोद पुजारी जी या. तुमचं स्वागत आहे. या या या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. राम 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 राम. मला सांगा आता व्यवस्थित, हा. कापायचंय कुणाला, फाडायचं कुणाला? यांची मांडी यांची मांडी. ना, ना, मांडी समोर नाही. मांडी काय? अरे कुठला सर्जन आहे हा? अरे थंडीचे हँड ग्लोव्ह घातलेत त्यांनी. ही अशी बॅग घेऊन कोण फिरत? अरे आणा रे आणा मांडी कापा असं नाही कोणी म्हणत सर्जन. हो ठीक आहे. अरे नाही ऐक रे, हे माझं उत्तम चाललंय ना रे. थांबा. पगार थोडासा आहे बँकेचा, ठीक आहे, आपण हॅप्पी आहोत ना रे त्या. थांबा हो जरा बाबा थांबा. ओ काका टेन्शन घेऊ नका. गेली 22 वर्ष यो मांड्या फाडण्याचा धंदाच करतो मी. अरे मांड्या फाडण्याचा धंदा नसतो रे कुणाचा. कुठून भेटतात ही माणसं तुला? लांबच्या नात्यातला आहे आपल्या. नात्यातलं? हो लांबचा. म्हणजे अहो नात्यातला म्हणजे यो ओंकार नसाडू आहे आपला. नसाडू म्हणजे? न झालेला साडू. अहो तुम्हाला कोमल माहिती असेल ना? अगं बाई, सुनबाईच्या माहेरचे चहा टाकते पण. थांब इकडे, थांब इकडे, थांब इकडे. चाललंय सुनबाई नाव ऐकलं चहा टाकायला. ती अच्छा करून असं बोलवणारी या घराची सून होऊ शकत नाही. आधीच सांगितलं मी. बाबा थोडा मारेन. कोमल बद्दल मी एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाहीये बाबा. आई यांना सांगून ठेव. होईल मी जीव दे उडी मारेन मी. आई जीव वगैरे द्यायचा नाहीये तुम्ही. कोमलच्या बहिणीचा एक्स आहे तो. होता होता राहिलेला साडू आहे तो माझा. तुझा जन्म होता होता का नाही राहिला रे बाबा? आई शपथ वाटतंय मला हे आता. कसं बोलता हो? पुजारीजी यस काय प्लॅन आहे? प्लॅन नाही रे, लुंगी घातलेला सर्जन नसतो रे. आवड्यांना असं बोलू नका. असा करून तो असा येतो नाही. पुजारीजी प्लॅन काय आहे? ठीक प्लॅन आहे आपल्याकडे. ठीक प्लॅन आहे. हा कसं आहे, हिरे बिरे आहे की नाही, हे फक्त त्या कंपनीवाल्यांना यांच्यावर विश्वास बसावा म्हणून. त्या मॅनला. करेक्ट. त्या पार्टीला एकदा का यांना आपण शिव केलं की तिकडचा पैसा हवाला नाही इंडियात आणायचा. एक सेकंड. ही टॅलेंटेड माणूस. हो टॅलेंटेड. ही काय कंपनी मला सांगा. कंपनीचं नाव काय? कंपनीचं नाव काय? कंपनीचा अल जगन्ना. अल जगन्ना. अरे मी मरण ना त्याच्यात. कळतंय का तुला बाळा? अल जगन्ना हे नाव ऐकलंय मी. परवाच होतं न्यूज मध्ये. 4-5 कंपनीना चुना लावला आणि दुबईला पळून गेली. अरे तुला लाज वाटते का? अल जगन्ना ही कंपनी आहे ना, तिने फसवलंय. ती दुबईला पळून गेले. त्याचा सीओ तो मला करतोय. काका प्रॉब्लेम काय? लांब कर, हे लांब कर. प्रॉब्लेम काय आहे? अहो बँकेत प्रामाणिकपणे काम करणारी लोक काय करतात, आयुष्यभर त्या नोटाला थुका लावत बसतात. पण बँकेला थुका लावून लोक करोडपती होत्यात. आता तुम्ही ठरवा, तुम्हाला करोडपती व्हायचंय त्या नोटांना थुका लावत बसायचंय? करोडपती व्हायचंय. आम्हाला करोडपती व्हायचंय. आम्हाला पैसे पाहिजे. पैसे पाहिजेत. पैसे पैसा पैसे पैसे पाहिजे. अरे लाचार कसे चेहरे बघा कसे ते. पैसे 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 कोण करतं असं? एक मिनिट, हे जमणार ना, याला पाठव. खूप झालं आपला. मी सांगतो तुला, सॅलरी इनफ आहे माझी. आनंदाने राहू मला. हे नाही बाबा. इलिगल आहे. इलिगल. जरा पुढे जा ना. मध्यम जरा पुढे. गुन्हा आहे, गुन्हा. एक मिनिट, मैं सांगता हूँ आपको. इनका एक जुना बनियन लाव. एक मिनिट.
बनियान आहे हा लाव 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 तुला बनियान गुन्हा आहे, थांबा. हा गुन्हा आहे बाळा. काही गुन्हा बिना नहीं है थांबा जरा ये गुन्हा नहीं है रुको ऐसा बोळा करने का और वो तोंड में डालो उसको अभी ऐसा फाड़ूंगा ना हाथ भर फाड़ूंगा फाड़ो 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 ए, पुजारी! क्या रे ज्यादा शानपत्ती करताय क्या रे तू इकडे काय जाता ना तू. जाय. किधर जाएगा अभी हे इधर बाहेर बाहेर जाने का है तेरे को मेरे को धोका देके तू माझ्या बहिणीच्या सुसर मध्ये आला हिम्मत कशी झाली रे तुझी नाही, सुसर नाही ससूर असेल किंवा मलाच ना खा जरी दुसऱ्यांच्या चुका दुरुस्त करायच्या. शेट शेट आप चुप बैठो अरे यार, माझ्याकडे ना बँक बॅलन्स ना प्रॉपर्टी शेट का म्हणतात सगळे मला हेच कळत. कल्चर आहे त्यांचं ते कल्चर आहे सगळ्या लोकांना रिस्पेक्ट द्यायचा कोमलची बहीण आहे रेशम साली आधी घरवाली क्या रेशम ये जो बस कर रे म्हणजे सुनबाईच्या माहेरची मी चहा टाकते अगं थांब ना जरा बाई. माहेरची आहे नातेवाईक आली का विश्वास ठेवायला थोडा वेळ तर घे. ही नातेवाईक लगेच चहा टाकायला थांब जरा मध्ये गॅप तर जाऊ दे थोडी. ए रेशमे आपला पर्सनल वाद आहे की नाही तू वेगळा ठेवूयात की धंद्यात कशाला येतेस माझ्या शेट एक नंबर का फ्रॉड आदमी आहे ये हा अरे म्हणजे म्हणजे काय म्हणजे हा डायमंड नाही ना तू पहिला हा आदमी लोकांना नेतो आणि तिकडे विकतो ह्युमन ट्रॅफिकिंग त्याचे अवयव काढून घेतात आणि मग तिकडे सापळा मेडिकल मध्ये विकतात ते सापळा मेडिकल म्हणजे मी पुजारी ये सच है ये सच है आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुला लाज नाही वाटत बापाला असं विकतोस. सापळा मेडिकल कॉलेजमध्ये तुझा बाप असं असं येणारे जाणारे विद्यार्थी हे काय आहे तुझं हे काय आहे त्याचं असं हात लावून लागून जाणार त्याला हात अभिलाला हात लावून जाणार तुला हे चालतं. अरे तिकडे गेल्यावर माझं काम झाल्यावर ते किडनी काढून घेतील माझी लिव्हर काढून घेतील तुला चालेल लिव्हर नसलेला बाप तू स्वीकारशील किडनी नसलेला नवरा. अरे नाही नाही म्हणत रे तोंडावर नाही म्हणत. एक मिनिट अरे सांगता रेशम एक मिनिट जीजू चल मारून टाक मारून टाक त्याला. अरे नको मारू. अगं घर आहे माझं हे रक्तपात होईल मरेल तो. होऊ द्या जे करायचं ते करू द्या तिला होऊ दे काय मरायचं डेड बॉडी असेल आपल्या घरात थोड्या वेळाने लक्षात येतं का तुझ्या. ठीक आहे ना डेड बॉडीचं काय करायचं कशी विल्हेवाट लावायची मला चांगलं माहितीये आता हे कसं तुला माहिती. येता जाता दिसत मला बघायचंय कुठे आहे ते. वा 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 खूप दिवसांनी आली ही सिरीज त्यामुळे नेहमीप्रमाणे खूप धमाल आली. प्रसाद दा वा वा बहारदार खूपच दिवसांनी खूप गॅप गेली या सिरीजमध्ये पण नेहमीप्रमाणे दणक्यात आज खरं तर चेतनाची एक रिॲक्शन एकीकडे आणि अख्खं स्किट एकीकडे जी ती त्यांनी रेशम म्हटल्यानंतर तुझी जीजू म्हणून जी रिॲक्शन वा वा आणि केस केस तू सेम प्रियासारखे केलेस त्यामुळे ते फार मजा आली ते बघून रंजक. प्रमोद तुझं स्वागत आहे मंचावरती. चांगला आहे तुझा अपीरन्स आणि तुझा आवाज पण चांगला आहे आणि तुझा सेन्स ऑफ ह्युमर पण छान वाटला. आत्ता थोडंच कळलं आहे हळूहळू तो फुलत जाईल अशी आशा वाटते. ऍक्च्युली ना समय तू जे शेवटी केलंस ते पहिल्यांदा ही सिरीज आली तेव्हा करायला पाहिजे की दाखव मला ते कुठे आहे. वा आणि सुरुवातीचं तू जे केलंस ईशा ते कोकम सर्व ओ हो काय डिटेलिंग म्हणजे मी पण असं जाता येताच बघितलंय. मस्त ओमकार मस्त मजा आली मजा. सई क्रेझी परफॉर्मन्स. ईशा काही काही रिॲक्शन्स आउटस्टँडिंग होत्या फार मजा आली. सॅमी मस्त खूप भारी. ओंकार नेहमीप्रमाणे छान. चेतू आय लव्ह यू खूप भारी कडक. प्रमोद तुझं खूप स्वागत. खूप कॉन्फिडेंट प्रेझेन्स आहे तुझा आणि मजा आली तुला बघताना. या मंचावर खूप खूप स्वागत आणि वी आर लुकिंग फॉरवर्ड की पुढे काय काय करतोस. येस 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 थँक्यू. आता कोकम सरबत पिताना ईशा मला तुझी फारच आठवण येणार आहे. थँक्यू टीम.